हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईमधील मुसळधार पावसाचा लोकल रेल्वेला फटका। मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू, प्रवाशांचा ट्रॅकवरून पायी प्रवास। मुसळधार पावसाचा हार्बर रेल्वेला देखील फटका। हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिरानं। रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी। पनवेल ते वाशी दरम्यानची वाहतूक सुरू। मुंबईत रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। आतापर्यंत 300 मिलीमीटर पावसाची नोंद। सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्ट्या, घरांमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला मोठा फटका। रेल्वे खोळंबल्यानं डोंबिवली, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी। पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या 2 रेल्वे गाड्या रद्द। जोरदार पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस देखील रद्द। गोरेगावमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस। गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील रस्त्यावर पाणी तुंबलं, अनेक वाहनं पाण्याखाली। रत्नागिरीच्या राजापूर शहराला पुराचा वेढा। जवाहर चौकामध्ये 2.5 ते 3 फूट पाणी साचलं, तर शहरातील काही रस्ते पाण्याखाली। मुसळधार पावसाचा मुंबई उड्डाणांवर देखील परिणाम। मुंबईहून जाणारी आणि येणारी विमानं उशिरानं सुरू, प्रवासी त्रस्त। रत्नागिरीतील अर्जुना आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दुकानांमधील चिखल काढायला सुरुवात। चिपळूणला पावसाचा तडाखा। सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। पावसाचा जोर कायम राहिल्यास अजूनही पाणी वाढण्याचा धोका। रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर आता ओसरला। मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात। जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात आज मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक। मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भात सर्वच पक्षांच्या नेत्यांचं मत जाणून घेणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना देखील बैठकीचं निमंत्रण। शरद पवारांनी पिपाणी चिन्हाबाबत घेतलेल्या आक्षेपावर आज सुनावणी। पिपाणी आणि तुतारी चिन्हांमध्ये साम्य असल्याचा आक्षेप। विधानसभेला पिपाणी चिन्ह न देण्याची मागणी। पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना। अपघातामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्यासह चालकाला अटक। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मिहीर शहाच चालवत होता, जखमी व्यक्तीचा दावा। अपघातानंतर मिहीर शहा फरार। गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आणि नंतर मित्राकडे गेल्याची माहिती। मिहीर शहाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू। गुंडांची टोळी सरकार चालवत आहे। एकनाथ शिंदेही 1 दिवस फरार होतील। वरळीच्या अपघातावरून संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पहिलं गोल रिंगण। बेलवाडी गावच्या मैदानावर सोहळा रंगला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेणाऱ्या सोलापुरातील 2 नेट कॅफेवर गुन्हा दाखल। योजनेतील फीची रक्कम न आकारता 100 ते 200 रुपये घेतल्याचा प्रकार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस रशिया दौऱ्यावर। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार। दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।